जिथे दात आहेत ना तिथे चणे नाहीत आणि जिथे चणे आहेत ना तिथे दात नाही, अशी परिस्थिती सध्याच्या घडीला आहे। मी सपना परतवाड्याला राहते आणि स्वयंपाकाचे कामं करते। सकाळी 7 वाजलेत आणि मी निघाली झपाट्याने आपल्या कामावर। सकाळची वेळ असल्यामुळे मळासने सरांचा दवाखाना उघडलेला नव्हता, तसेच प्रहार दूध डेअरी देखील बंद होती। मला थोडा जर वेळ झाला ना की प्रहार दूध डेअरी सुरू असते। त्याच्यानंतर मी पहिल्या कामावर गेली, तिथे 9 पोळ्या करून घेतल्या। दुसऱ्या कामावर पोहोचता मला 8 वाजून गेले। पहिल्या कामावर मला 9 पोळ्या करून घ्यायच्या होत्या, तर मी झटपट पोळ्या वगैरे करून घेतल्या। त्याच्यानंतर आली दुसऱ्या कामावर, तिथे मला वांग्याची भाजी बनवून घ्यायची होती। मी पटकन वरण भाताचा कुकर लावला आणि आलू वांग्याची भाजी करून घेतली। त्याच्यानंतर गाजर आणि काकडीचा सलाद करून घेतला, वरण घोटून ठेवून दिला मीठ वगैरे टाकून। 9 वाजता माझं इथलं सगळं आटोपलं होतं। भाग्योदय ढाब्याजवळ आली तर आज भाग्योदय ढाबा सकाळी सकाळी बंद होता, पण इथे जेवण छान मिळतं बरं का, तुम्ही नक्की एकदा इथे जेवायला या। त्याच्यानंतर मी निघाली माझ्या रस्त्याने। दुसऱ्या कामावर आली तर तिथे काकूंनी खसखसची भाजीची सगळी तयारी करून ठेवली होती। मला इथे खसखसची आमटी बनवून द्यायची होती, तर बघा ही भाजी बनवली। त्याच्यानंतर आली चौथ्या कामावर, तर इथे मला बनवायची होती फुलगोबीची भाजी आणि पालक। त्याच्यानंतर 5व्या कामावर आली, इथे मला आज थोडेसे पुऱ्या पापड वगैरे तळून द्यायचे होते, त्याचे मला त्यांनी एक्स्ट्रा पैसे दिले। असं काम करणाऱ्या बायांना कामाची गरज असते ना, तशीच या लोकांना देखील गरज असते। त्यांच्याही काही अडचणी असतात, सगळं काही पैसा वगैरे असताना देखील ते वेळ देऊ शकत नाही घरामध्ये। म्हणून म्हटलं ज्यांच्याकडे दात आहेत त्यांच्याकडे चणे नाहीत आणि ज्यांच्याकडे चणे आहेत त्यांच्याकडे दात नाही। भेटू पुन्हा। व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा।